हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे ढोकळा. त्यासाठी मी घेतलेला आहे, हे गाळून घेतलेलं आहे मी बेसन, आणि 3 वाट्या मी मोजून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त माप करू शकता, पण बेसन हे नेहमी गाळूनच घ्यायचं, कारण गाळून घेतल्याने स्पंजी येतो ढोकळा. आता यामध्ये मी काय काय टाकलं, यामध्ये मी टाकलेलं आहे येलो कलर. माझ्याकडे येलो कलर नव्हता म्हणून मी यामध्ये हळद वापरलेली आहे. यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे 2 चम्मच निंबूसत्व, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि 3 ते 4 चम्मच साखर टाकायची आहे. तेही टेस्टनुसार टाकायची आहे, कोणाला जास्त गोड लागते, कोणाला कसं लागते. ठीक आहे, हे सर्व टाकलेलं आहे आणि हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिश्रण छान मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. थोडंच पाणी टाकायचं आहे, कारण की जर हे सैल झालं तर आपलं माप चुकून जाईल आणि आपण जे मिश्रण बनवलं ते खूप पातळ होऊन जाईल, म्हणून त्यामध्ये आपल्याला पुन्हा बेसन ॲड करावं लागेल. ठीक आहे, त्यामुळे हळूहळू पाणी टाकायचं आहे. आता मी यामध्ये टाकलेलं आहे 1 माप तेल. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे मी छान मिक्स केलेलं आहे. जर हे बेसन आपण गाळून नाही घेतलं तर हे याच्यामध्ये गाठी तयार होतात, आणि त्या गाठी लवकर फुटत नाहीत आणि लवकर ते प्लेन होत नाहीत. त्यासाठी गाळून घ्यायचं आहे, आणि गाळ्यामुळे स्पंजी होतो ढोकळा. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करा. हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मी झाकून ठेवलं होतं 10 मिनिटासाठी, कारण यामध्ये आपण साखर व निंबूसत्व टाकलं ते छान विरघळण्यासाठी. आता यामध्ये मी टाकलेलं आहे बेकिंग सोडा टाकलेला आहे मी. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक इनोचं पॉकेट. हे पूर्ण पॉकेट यामध्ये आपण टाकायचं आहे. 3 वाटी बेसन. रव्याचा वापर केलेला नाही आहे. आंबट गोड तिखट असा छान असा हा ढोकळा बनतो. थोडासा ठेचा टाकून पहा तुम्ही, खरंच खूप अप्रतिम बनतो हा ढोकळा. आणि मी ह्या आठवड्यातून 2-3 वेळ बनवते, कारण माझ्या घरी हे ढोकळा खूप आवडतो. थोडंसं पाणी टाकून ॲक्टिव्ह करून घेतलेलं आहे, आणि हे फेटून घेतलेलं आहे. जास्त फेटायचं नाही आहे. आणि हे एका तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, असा एखादा डब्बा असला तर, नाहीतर मग ताटामध्येही तुम्ही लावू शकता, कुकरच्या डब्यामध्येही लावू शकता. तुमच्या इच्छेनुसार इडलीच्या भांड्यातही तुम्ही लावू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कशातही लावू शकता. छान याला टॅप करायचं आहे, कारण की यामधली इयर निघाली पाहिजे. आता एक मोठा गंज घेतलेला आहे मी, त्यामध्ये हा डब्बा फिक्स बसतो म्हणून मी हा गंज घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठं भांडं घ्या आणि त्यामध्ये हे व्यवस्थित असं लावून घ्या. त्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवायचं आहे आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं. मीडियम फ्लेममध्ये हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. हे बघा, ढोकळा किती फुगलेला आहे. खूप छान असा फुगून वर आलेला आहे, आणि स्पंजही वाटत आहे की हा स्पंजी झालेला आहे. हे बघा, चाकू आपण टाकत आहोत तेव्हाच वाटत आहे की हा स्पंजी झालेला आहे. हे बघा, चाकू आपला पूर्ण प्लेन आलेला आहे, याला काहीही लागलेलं नाही. याचा अर्थ आपला ढोकळा एकदम ओके झालेला आहे, म्हणजे छान शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय काढायचं नाही आहे, कारण थंड नाही झालं आणि तुम्ही गरमागरम काढलं तर हे तुटण्याची शक्यता असते. म्हणजे हा 100% तुटतोच जर हा गरम असला तर. याला थंड करायचं आहे, रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला हे ढोकळा काढून घ्यायचा आहे. ह्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, किती छान जाळी आलेली आहे बघा. खूप छान असा ढोकळा झालेला आहे. आता आपण याला तडका देऊया. तडका देण्यासाठी मी एका छोट्या गंजामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये मोहरी, जिरा आणि कढीपत्ता टाकून तडका द्यायचा आहे.
असल्यास थोडंसं हिंग टाकलं तरी चालेल. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये. अर्धा कप असं पाणी टाकून घेतलेलं आहे मी. गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर विरघळेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण कट केलेल्या ढोकळ्यावर हे मिश्रण पूर्ण टाकून घ्यायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. खूप छान अप्रतिम बनलेला आहे. खूपच छान बनलेला आहे. बघा किती स्पंजी झालेला आहे बघा. खूप छान आणि चवीलाही तेवढंच छान बनला आहे. हे बघा, हे पूर्ण तडका टाकून घ्यायचा आहे. बघा, रेडी आहे आपला चटपटीत ढोकळा. तुम्ही एकदा बनवून बघा. जर माझे व्हिडिओ पाहत असाल किंवा पाहिले नसाल, आज पहिल्यांदा आला असाल व्हिडिओवर, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.